काय रे बा, असाच का मध्ये थांबलास? बापू, आपलं गाव इतकं कसं शांत झालं हो? पहिले 4-5च्या सुमारास इथं किती गडबड असायची. अरे बाबा, आता गावाला राहिलीत ती फक्त ही म्हातारी माणसा, आणि ह्या सगळ्या वाढीत घराला लागले ते भाव ती फक्त आता कोलपा रे. एकेकाली ह्या रस्त्यांवर पावलांची चाहूल होती. अरे आता त्या रस्त्यावर फक्त वाऱ्याची साथ ऐकू येते रे बाबा. बापू, पण हे सगळे गेले कुठे? अरे कुठं जाणार? शहरांकडे. अरे बा, त्या स्वप्नांच्या मागे या मातीचं स्वप्न कोण बघणार रे आता? अहो, काय करणार बापू, पोटाची खळगी भरायला मुंबई गाठल्याशिवाय पर्यायच उरला नाही कोणाकडे. अरे राजा, समजतंय रे मला. जेव्हा तुमची पिढी निघून जाते ना, त्या फक्त घरं बंद होत नाही, तर या गावातला जिवंतपणा सुद्धा निघून जातो रे. हे मात्र खरं बोललात हा बापू. हर गावात सण उत्सव आले ना, त्या मंदिरातलं गाभारं सुद्धा तुमची वाट बघत असतात र. बापू, खूप आठवण येते हो गावची तिकडे. पण त्या मुंबईच्या गर्दीत संपूर्ण गावच हरवून बसलोय हो आम्ही. चला, येतो. जपून जा रे तिकडे. स्वतःला एवढं पण हरवून देऊ नका की परत येण्याची वाट दिसणार नाही. कारण ही माती आणि ही माणसा कायम तुमची वाट बघतील र. आपला गाव पुन्हा जिवंत होईल का बापू? अरे होईल रे. जेव्हा आपल्या माणसांना आपल्या मातीची ओढ लागेल, जेव्हा आपलं कोकण सुट्टीसाठी नाही तर जगण्यासाठी वाटेल, तेव्हा. गाव सोडणं सोपं असतं र, पण गाव विसरणं तेवढंच कठीण असतं.